माझ्या साईडला बसलेली पोरगी तर अक्षरशः रडतच होती. पिक्चर होईल ना आपलं मापन. गाडी बघतो नाही तर कार्यक्रम व्हायचा. किती ट्रॅफिक आहे इथे. विरोध नाही पार्टी दी है, डोसा भी नहीं दिया है और ग्रिल सैंडविच भी नहीं दिया है. वही तो बैठ के मतलब सब देख रहे हैं. गुड मॉर्निंग दोस्तों. तो आज है सॅटर्डे आहे ना. सॅटर्डे. तर आपला प्लॅन काय आज आपला प्लॅन आहे छत्रपती संभाजी महाराज मूवी बघायचा म्हणजे छावा. तो ओजी ऍक्टर विकी कौशल. तर प्लॅन केला ऑलरेडी आपण. कधी बुक केले? 4-5 दिवस आधी बुक केले. प्लॅन बी सगळा झाला. ओके. रील टाकलेली तुम्ही बघितलीच असेल. नाहीतर काय टाकले, शॉर्ट पण टाकलाय तो पण बघितलाच असेल. चेकआउट करा जर केला नसेल तर बघा कसा वाटला कमेंट मध्ये सांगा. आणि 4 तिकीट बुक केली पण आमचा एक मेंबर त्याच्या अर्जंट कामामुळे तो जरा डिसमिस झाला आमच्या ग्रुपमध्ये. म्हणजे तुमचा मेन ब्लॉगर. अरे त्याचाच कॉल आलाय तर 1 मिनिट थांबा बघतो काय झाले मग तुम्हाला एक कॉल आके गया है. तो उसने कुछ दूसरे काम के लिए कॉल किया था तो उसको बता दिया है क्या करना है क्या नहीं करना है. और बाकी हम मजे में हैं. तो मोस्ट अवेटेड सीन देखने के लिए हम जा रहे हैं. द नमो पते हर हर महादेव. तो अभी जाके थोड़ा देख के आते हैं कैसा है क्या है. हम किधर जा रहे हैं पिक्चर देखने के लिए? जियोन मॉल हिंजड़ी. जियोन कौन सा? XION. ये मॉल जा रहे हैं हम क्योंकि हमें उधर ही टिकट सस्ता मिल रहा था क्योंकि हम गरीब लोग हैं. 10 बार सोच के हमने फिर बुक किया है टिकट. फिर भी महंगा पड़ा. फिर भी हमको वो थोड़ा महंगा लग रहा है. 100 रुपए कैशबैक नहीं आया. हाँ वो भी हो गया है. इसका ऐसे हम लगा रहे थे लेकिन नहीं मिला. फिर भी ठीक है इतना तो खर्चा कर सकते हैं मूवी देखने के लिए क्योंकि हम ज्यादा मूवी देखने नहीं जाते. मतलब हम ये जाता है बार बार. नहीं मैं नहीं जाता है. मुझे कोई भी ले जाता है. मतलब ये ना नहीं बोल सकता है. इसकी ये क्या बोल सकते बुरी आदत है अच्छी आदत है ये पता नहीं. समटाइम्स इसको थोड़ा पछता हो जाता है कि क्यों हाँ बोला. लेकिन ठीक है. तो मिलते हैं अभी मॉल में. तर भावानं आपण आता निघालेलो आहे बसमधून. आमचा नवीन मेंबर आहे पृथ्वीराज. तर आपण आता 50 लाखाच्या गाडीत निघालो. डायरेक्ट आपण आता भेटू मॉलमध्ये. तो अभी हम अपनी महंगी गाड़ी से उतर के जा रहे हैं कुछ खाना ढूंढने मतलब सुबह से कुछ खाया नहीं है. मॉल की तरफ जा रहे हैं. तो मॉल की तरफ थोड़ा सा चल के जाना पड़ेगा. उधर जाके अभी थोड़ा सा देखते हैं कुछ खाने को मिलता है क्या. हिंजवड़ी का ट्रैफिक देखा जरा. 1 मिनट. ट्रैफिक है इधर. तो ये ऐसे वाहनों से थोड़ा बच के रहो. बाकी सब ठीक बस चल रहा है. इधर आ गए हैं थोड़ा सा नाश्ता करने. फूड का हॉली कुछ तो है पार्क. अरे कहना क्या चाहते हो? फूड हॉली. हमारा अंग्रेजी थोड़ा सा हमारे जैसा ही है आधा अधूरा. I visited last time here. थैंक यू विनोद फॉर योर इन्फॉर्मेशन. तो अभी हमने डिसाइड किया. विनोद क्या डिसाइड किया है? सैंडविच वेज. एक नाही दोन सँडविच घेऊ ना. कोल्ड कॉफी घेणार. कोल्ड कॉफी घेऊ काय आता ते विनोद घ्यायची का? तुमचं डाएटचं काय असते का विषय? डाएटचं एवढं काय नाही. आम्ही काय बिल्डर आहे. एक ग्रिल सँडविच घेऊ 2 आणि कोल्ड कॉफी ऑर्डर करू. बघतो काय ऑर्डर करतो आधी. तो काय भगवान भी हमको नहीं चाहता है कि हम कुछ अनहेल्दी खाए. तो भगवान ने डोसा भी नहीं दिया है और ग्रिल सैंडविच भी नहीं दिया है. तो अब हम अभी आए हैं फ्रूट प्लेट पे. तो अभी 2 फ्रूट प्लेट ऑर्डर की है. तो देखते हैं. एक फ्रूट प्लेट लगभग 80 की पड़ी है. हम फ्रूट प्लेट एंजॉय करते हैं अभी. तो भगवान भी हमारे साथ है. अब भगवान हमको मोटा नहीं करना चाह रहे. मोटा तुला कसा पाहिजे? मला मोठा पाहिजे. किती वाजले आता? वाजले 11:30. 11:15चा शो आहे. अजून फ्रूट प्लेट आलेलं नाही. फ्रूट प्लेट आल्यावर खाऊन जायला मला वाटते बराच टाइम पिक्चर होईल ना आपलं मापन. 12:15 नाही चालू. एक्झॅक्ट 12:15 पिक्चर. नाही फ्रूट प्लेट पॅक करून घे. देखते अभी क्या सीन हो रहा है. किती जवळ आहे ना. कुठं आहे ते? भगवान हमको थोड़ा सा दिक्कत दे रहा है हर चीज़ में. वो फ्रूट सिर्फ काट के देना है फिर भी टाइम लगा रहे हैं भाई लोग. जूस फॉर यू.
विनोद थोड़ा देख के आओ हमारा हुआ कि नाही. फायनली आलेलं आहे फ्रूट प्लेट. 1 तास लावून त्याने दिलेलं आहे आपल्याला फ्रूट प्लेट. तर जरा फ्रूट प्लेटचा आस्वाद घेतो आम्ही. तर फायनली फ्रूट प्लेट खाऊन निघालो आता. ऑलमोस्ट 11:15 झाला. शो तर चालू झालाय. 2 मिनिटात अजून 2 मिनिटं आहेत वाटतं. तर पटकन निघतो आम्ही. काय शेजारीच आहे मॉलच्या. तर जातो. गाडी बघ बाबा. गाडी बघतो नाही तर कार्यक्रम व्हायचा. बात तो सही है. मी पण आलोय परत आता. बॅग नाव इंसान की इच्छा नहीं बल्कि हर एक इंसान को सुरक्षित रखने के लिए ईश्वर की इच्छा है. हे हिंदवी स्वराज्य व्हावे हीच श्रींची इच्छा. जय भवानी. अभी अभी मूवी देख के बाहर आ गए और थोड़ा खाना खाने के लिए इधर बाजू में रुके हैं. तो मूवी बहुत मतलब बढ़िया थी. ऐसा तो पूरा मूवी देखते तब ऐसा पूरा फील हो रहा था. ऐसा लग रहा कि हम वहीं पे बैठ के मतलब सब देख रहे हैं. तर भावना आत्ताच आपण पिक्चर बघून बाहेर आलो. तर पिक्चर एकदम खतरनाक आहे. जरा म्युझिक थोडं हे वाटलं ऑड वाटलं थोडं मला, पण ठीक आहे. पण पिक्चर एकदम स्टोरी लाईन खतरनाक आहे. बघितलं असं गुजबम येत होते आणि शेवट जो एंड आहे ना तिथं असं डोळ्यात पाणी आलं. एकदम टचकन पाणी आलं. लय वाईट वाटलं ते बघून असं. कारण ते जे हे केलं ना अत्याचार संभाजी महाराजांच्यावर ते बघून असं लय वाईट वाटत होतं. बाकीची माझ्या साईडला बसलेली पोरगी तर अक्षरशः रडतच होती आणि माझ्या पण असं डोळ्यात पाणी आलं तर. पण आश्रय आवरले थोडे. पण तुम्ही पण आवर्जून हा पिक्चर बघू शकता. एकदम भारी वाटलं मला. आता आपण आलो जेवायला. इथं ॲम्बियन्स थोडा भारी इथलं. नेचरमध्ये एकदम आंब्याची झाडं वगैरे. थांबा तुम्हाला दाखवतो. आत्ताच परवा व्हॅलेंटाईन्स डे पण काल व्हॅलेंटाईन्स डे पण सेलिब्रेट करून गेले सगळे. बलून्स वगैरह आहेत. तो हमारे खाना पीने का सामान आ गया. अभी थाली लिया था हमने. हाँ थाली लिया है. विनोद ने पार्टी दिया है. ये क्या है आपलं कोशिंबीर आहे, आमटी आहे, पनीरची भाजी आणि छोले घेतले आपण. पापड आणि राईस आहे. म्हणजे राईस थाली घेतले. सगळ्यांनी सेमच घेतले. विनोद कशी आहे चव? दिसाय चांगली. चलो तो भोजन करते पहिले. रिएक्शन घेऊयाची. थांबा. कसं आहे रे? ओके खा सकते एक बार. तर भावनो आपण जेवून पिक्चर बघून आलेलो आहे. तर पिक्चर बघितल्यानंतर अजून तो जो औरा आहे संभाजी महाराजांचा तो अजून असा सभोवती असल्यासारखा फील होते. कारण त्या पिक्चरमध्ये एवढे सीन खतरनाक आहेत ना. त्या पिक्चरचे सीन बघून असं अंगावरती काटा गुजबम्स असे येतात ना. एनर्जी एवढी आहे. तर खतरनाक पिक्चर आहे. तुम्ही पण एकदा बघून या. आणि जे संभाजी महाराजांनी स्वराज्यासाठी त्याग केलेत ते त्याच्यामध्ये दाखवलंय. त्यांनी किती कष्ट सहन केले त्याच्यासाठी आणि त्यांची किती दृढ निष्ठा होती आपल्या स्वराज्यासाठी. हे सगळं बघून असं भारी वाटतंय ना. ते मी तुम्हाला शब्दात असं सांगू शकत नाही की मी काय फील करतोय. तर तुम्ही पण एकदा बघून आल्यानंतर त्यासाठी तुम्ही पण निशब्द व्हाल की ते कसं तुम्ही फिलिंग तुम्ही एक्सप्रेस कराल तुमच्या की मूवी कशी आहे आणि ते कसा होता. संभाजी महाराज कसे होते, त्यांची ते औरा कसा होता म्हणजे आपल्या मावळ्यांसोबत आपल्या प्रजेसोबत. तो एक त्यांचं हे वेगळंच होतं की ते आपण शब्दात हेच नाही एक्सप्रेसच नाही करू शकत. आणि आता आपण मला वाटतं हा ब्लॉग जरा एंड करू आणि मूवी नक्की बघून या. तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. जय भवानी जय शिवराय.